तुकोबराय यांनी त्यांच्या सुटसुटीत सोप्या भाषेमध्ये देवाचं वर्णन केलेलं आहे आणि ते वर्णन आता आपल्याला आज आपल्या भाषेमध्ये करायचं आहे. हा अभंग का लिहिला, त्यांना या अभंगाची आठवण कशामुळे झाली, उग होत नाही आठवण. कुठंतरी काहीतरी समोर यावं लागतं. पुंडलिक रायाचं काय प्रकरण होत ते सांगणं गरजेचं आहे. पुंडलिक रायाची आई वडील आणि मुक्ताई त्यांची आई होती. त्यांना मुक्ताई म्हणायचं किंवा कधी कुणी सत्यवती पण म्हणायचं. सुंदर अशा प्रकारचं जोडपं त्या कुटुंबामध्ये राहत होतं. सुखी संसारामध्ये आणखी सुखाची भर पडली. मुलगा झाला पुंडलिक. दिव्यमान स्वरूपवान सुंदर असा मुलगा पोटी आला. मुलाचं कितीतरी कौतुक वाटायचं. प्रत्येक जण आपल्या मुलाला लय लाडा कोडात सांभाळतो. त्यांनी सांभाळलं, लहानाचं मोठं केलं आणि मोठं करून पुंडलिकराय मोठे झाले ना. आता मग मोठं झाल्यावर काय करावं लागतंय, चार केलं. मावशी लयच मिळायला की बाबा कान फुग्या सारखं कानातच बोलायच्या. त्यांच्या कानात भरून 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 जे खोट असते ते लय लवकर पटत आहे. अशा पद्धतीनं मालकाला भरून भरून बाजूला करायचा प्रयत्न केला. दोघही पती पत्नी बेजार झाले. एके दिवशी पत्नीच्या डोक्यात आलं, अहो म्हणले आपण काय करू, यांना कशाला अडथळा म्हणले. आपला जोगवा मागत 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 भीक मागत मागत भिक्षा मागत मागत आपण जाऊ म्हणले काशीला. कुठून, पंढरपूरहून. पंढरपूरहून ते काशीला निघाले आणि काशीला निघाल्यानंतर डोक्यात आलं ना, त्यांनी सांगितलं मुलाला, बाबा आम्ही आता दर मुक्काम करीत, आम्ही आता काशीला जातो. उद्या आम्ही निघणार सकाळी लवकर पहाटे. बरं ठीक आहे म्हणले. याला वाटलं बरी पिढा चालली. त्या डोक्यात आलं. ते गेले पुढे जरा. दोघांनी 2 घोडे घेतले. घोड्यावर स्वार झाले आणि घोडे त्यांच्या माग माग निघाले. त्यांना गाठला. आता घोड्यावर गाठायला काय वेळ आहे. त्यांना गाठलं आणि त्यांना गाठून निघाले. हे दोघं जण नवरा बायको घोड्यावर आहेत. आता ते थकलेले दमाने चालायला लागले. हे दमाने चाललेले. मला खाली उतरला, दावी बांधली. बापाच्या गळ्याला दोरी, आई बापाच्या गळ्याला दोरी, बायको घेतले खांद्यावरी. पुंडलिक तीर्थयात्रा करी, पुंडलिक तीर्थयात्रा करी, पुंडलिक तीर्थयात्रा करी. लावली दोघांच्या गळ्याला दोऱ्या बांधल्या आणि फर 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 ओढत निघाले. ज्याने देवाची सेवा केलेली आहे त्याच्या मागे देव उभा असतो. फर 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 ओढलं. संध्याकाळ झाली.
आता रस्ता माहित नाही कसं जायचं काय. पहिले आता सारखे डांबर रोड होते का पहिले त्या काळात. हे 13व्या शतकातली गोष्ट आहे. तिच्या अगोदरची 11व्या शतकातली ही गोष्ट. आणि मग त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम पडला. मुक्काम पडल्यावर काही दिवसांजवळ पण फक्त एक छोटीशी झोपडी आणि दाट झाड असलेली एक झोपडी दिसली. त्या झोपडीच्या दिशेने गेले तर एका ऋषीची झोपडी होती. विचारलं. ते ऋषी होते कुक्कुट स्वामी. कोणते स्वामी होते? कुक्कुट स्वामी होते. त्या कुक्कुट स्वामीला विचारलं, महाराज विचारण्याची पद्धत सुद्धा, आम्हाला काशीला जायचंय, कुठून जावा, रस्ता कुठून आहे? ते म्हणले गिराईक जरा कडक दिसते. ते म्हणले हात जोडले. ते गिराईक ओळखलं. हे पहा म्हणले, मी कुठं काशीला जात नाही, वनारशीला जात नाही, गंगाला जात नाही, यमुनेला जात नाही, कुठंच जात नाही म्हणले. मी वा रे वा साधू बुवा, असले कुठं साधू बुवा असतात का? अहो तुम्ही तर काहीच करी नाही गेला, म्हणजे देव माहिती नाही. नाही वा म्हणले. मग तुम्ही कुणाला मानतात? कुठं देव आहे? हे काय माझे आई वडील माझे देव आहेत म्हणले. मधी झोपडीत टाकून बघितलं, मुंडक टाकून, तो वडिलाच्या ह्याला सगळ्या आळ्या झालेल्या. तेवढं बोलले, मध्ये गेले आणि हाताने त्या आळ्या काढायच्या, दुखावरल्या बाजूला टेकायच्या. आईचं नुसतं डोकं हे ते, म्हणजे सगळं. आता वयोवृद्ध झाल्यावर काय असतंय, तितकं वयोवृद्ध झालेले आई वडील मात्र त्यांची सेवा चालू. आई एका बिमारीनं त्रस्त आहे, वडील एका बिमारीनं त्रस्त आहेत. सेवा करू लागले. ह्यांनी पाहिलं डोकावून. तितक्यामध्ये 3 स्त्रिया तिथं आल्या. अशा काळ्या कुट्ट कपडे, त्यांच्या अंगावरल्या साड्या, निस्त्या काळ्या 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 कुट्ट अशा प्रकारच्या साड्या त्यांच्या अंगावर. त्याने आल्यावर त्या तिघी बायांनी, महिलांनी हात जोडले. कुणाला? त्या कुक्कुट स्वामीला. जोपर्यंत कुक्कुट स्वामी आतमध्ये होते तोपर्यंत त्या बाहेर उभे आल्या. खराटे हातात घेतले त्या 3 स्त्रियांनी आणि झाडून काढू लागल्या तिथं. त्यांनी ते पूर्ण आश्रम झाडून काढला आणि झाडून त्यांनी कचरा भरून टाकला. तितक्यात कुक्कुट स्वामी बाहेर आले आणि कुक्कुट स्वामीचं त्यांनी लोटांगण घालून दर्शन घेतलं. दर्शन घेतल्या बरोबर इतक्या रूपवान स्त्रिया झाल्या, इतक्या निर्मळ झाल्या. ह्याला आश्चर्य वाटलं पुंडलिक रायाला. अरे बापरे म्हणले, कस काय झालं गवा? स्त्रियाकडं पुंडलिक राय म्हणले, तुम्ही आलात तेव्हा नुसत्या कळ्यात सर दिसत होता, आता कस काय बदल झाला तुमच्यात? काय सांगा बाबा तुम्हाला, मी सांगितल्याशिवाय जाऊन देणार नाही मला. आम्ही 3 जणी गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या 3 जणी नद्या सारखे पापी आले, पापी आले आणि पाप्याने येऊन आमचे स्नान करायचं आणि त्यांचं सगळं पाप आमच्या पाण्यात मिसळायचं. आम्ही ते ग्रहण करायचं आणि या कुक्कुट स्वामीकडे येऊन आम्ही उद्धरून पुन्हा परत जायचं, पुन्हा महिन्याला यायचं. म्हणजे असे पापाचे ओझे, आम्ही तुमच्यासारखेचे पापाचे ओझे वाहतो म्हणले. पण आश्चर्य झालं ना, कारण काळ्या कुट्ट दिसणाऱ्या स्त्रिया एकदम गोऱ्या पान
लागल्या. ताटकून उठून उभा राहिला आणि पुंडलिक रायानं आपल्या डोळ्यानं आई वडिलाची सेवा करायला लागलेले कुकुट स्वामीचं पाहिलंच होतं. आणि त्या स्त्रियांचं बघितल्याबरोबर लोटांगण घातलं कुकुट स्वामीच्या पायावर. आपली चूक ही आपल्याला कळाली, आपली चूक आपल्याला कळाली आणि कळून जर सन्मार्गाला जर लागला तर त्याचा निश्चितच उद्धार झाला असं म्हणायला हरकत नाही. उद्धार पाया पडला. आई वडिलांना एका घोड्यावर बसवला. ते दोघं नवरा बायको एका घोड्यावर बसले आणि सरळ पंढरपूरला आले. वाळवंटामध्ये झोपडी तयार केली. त्या झोपडीमध्ये आई वडिलांना झोपवलं आणि त्यांची सेवा पुंडलिक राया करू लागले. मग आलं ना ते आलं हुडकाय लागले. इकडे हुडकीत आहे, तिकडे हुडकीत आहे, तिकडे हुडकीत आहे. जसे प्रभू रामचंद्र सीतेला लक्ष्मण ते हुडकीत होते, झाडाला मिठ्या मारित होते, झाडाला खाऊ, तसं हे रुक्मिणी असं वाळवंटात गेले तर पुंडलिक राया तिथं आपल्या आई वडिलाची सेवा करते. पाहिलं. देव म्हणले पुंडलिका मी आलोय. तुला कोणी बोलिलं होतं म्हणले? कुणी बोलिलं होतं? तू कसं काय आलात बिना बोलिलं? तुझी याचनाच केली नाही, तुझी प्रार्थनाच केली नाही, तू आलास कसा इथं? आलो बाबा, एका वेळाहून आलोय. कसा आलोय? एका वेळाहून आलेलो आहे मी. बरं 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 बरं. मग आता काय कर? मी माझ्या आई वडिलाच्या सेवेत आहे. इथं सगळी काशी या, इथं सर्व वृंदावन या, इथं पांडुरंग आहे, इथं सगळे यांच्या पशीत माझं असं त्यांनी सांगू लागलेलं आहे. मग आता मी काय करू? त्यानं काय केले तर जवळच एक वीट होती, हातात धरली आणि अशी महाग फेकली. या विटेवर उभा राहा, या जड जीवाचा उद्धार कर असं सांगितलं. तेव्हापासून पांडुरंग परमात्मा त्या विठेवर उभा आहे. त्याच मग त्या विठेवर उभा राहिला. म्हणले कमरेवर हात ठेव. कसं उभा राहा? समचरण दृष्टी समचरण दृष्टी विठेवरी साजिली. समचरण, माग नाही, मोरी नाही, काय नाही, दोन्ही पाय समोर असे धरले. कमरेवर हात आणि नासागरी दृष्टी. इकडं पाहायचं नाही, इकडं पाहायचं नाही, नीट समोर आणि खाली, कोणाकडे बी पाहायचं नाही. सांगायला लागलो म्हणले तुला. रुक्मिणी सापडली. रुक्मिणी जवळ गेले की पांडुरंग परमात्मा की तिनं मागं सरायचं. दुसऱ्या बाया यायच्या, म्हणायच्या रुक्मिणी अगं कसं बी केला तरी तुझा पती आहे तो, तू असं करू नको की.